श्री दुर्गामाता कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ आणि जिम स्विमिंग अकॅडमीच्या वतीनं राज्यस्तरीय लांब पल्ल्याच्या सागरी जलतरण स्पर्धेचं आयोजन केलं होतं। महिला, पुरुष आणि खुला अशा 3 गटात 15 आणि 30 किलोमीटर अंतर पोहायचं होतं। 30 किलोमीटर स्पर्धेत पुरुष गटात ठाण्याचा पार्थ हातणकर, महिला गटात मुंबईच्या मिहिका कोलंबेकर तर खुल्या गटात बेंगलोरच्या डिंपल गौडा विजेत्या ठरल्या। शिवाय कोल्हापूरच्या जलतरणपटूंनीही समुद्रात पोहण्याच्या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे। विजयदुर्ग इथल्या वाघोटन खाडीमध्ये श्री दुर्गामाता कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ आणि जिम स्विमिंग अकॅडमीच्या वतीनं लांब पल्ल्याच्या सागरी जलतरण स्पर्धेचं आयोजन केलं जातं। या धाडसी स्पर्धेत महाराष्ट्र आणि कर्नाटकातील जलतरणपटूंचा समावेश असतो। यंदा मालपे ते विजयदुर्ग या वाघोटन खाडीत ही स्पर्धा पार पडली। कोल्हापूरचे आनंद माने, सुधाकर शानबाग, राजेंद्र पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जलतरण प्रशिक्षक अजय पाठक यांच्या पुढाकारातून ही स्पर्धा आयोजित केली होती। स्पर्धेचं उद्घाटन दिग्दर्शक केदार गायकवाड यांच्या हस्ते तसंच विजयदुर्गचे सरपंच प्रसाद देवधर, सादिक मालपेकर, रविकांत राणे, संजना आवळे, तौफिक मुल्ला, राजीव परुळेकर यांच्या उपस्थितीत झालं। या स्पर्धेमध्ये 5 ते 59 वयोगटातील 30 स्त्री, पुरुष आणि मुलांचा समावेश होता। या स्पर्धेत 15 किलोमीटर पोहण्याच्या खुल्या गटात बेळगावच्या स्मरण सुजित मंगलोरकर यानं प्रथम क्रमांक पटकावला, तर ठाण्याच्या मानव राजेश मोरे यानं द्वितीय क्रमांक पटकावला। महिलांच्या गटात बेंगलोरच्या डिंपल गौडा यांनी पहिला आणि ठाण्याच्या आयुषी आखाडे यांनी दुसरा क्रमांक मिळवला, तर कोल्हापूरच्या अनन्या पवन पत्कीनं तिसरं स्थान मिळवलं। 30 किलोमीटर पोहण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक ठाण्याच्या पार्थ संदीप हातणकर यानं आणि द्वितीय क्रमांक कोल्हापूरच्या रुद्र मनाडे पाटील यानं पटकावला, तर महिलांच्या 30 किलोमीटर पोहण्याच्या स्पर्धेत मुंबईच्या मिहिका कोलंबेकरनं पहिला आणि सोलापूरच्या भार्गवी मुळेनं दुसरा क्रमांक पटकावला। अवघ्या 5 वर्षाचा रियांश खामकरनं 3 तास 10 मिनिटं, 7 वर्षाच्या ओजस मोरेनं 2 तास 48 मिनिटं यांच्यासह आरुष राणे, माही जांभळे यांनीही चमकदार कामगिरी केली। या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संजना आळवे, प्रदीप साखरकर, रविकांत राणे, बाबू डोंगरे यांच्या हस्ते पार पडला, तर स्पर्धेसाठी पंच म्हणून सतीश कदम, अर्जुन मगदूम, रणजित शिंदे, सचिन जांभळे यांनी काम पाहिलं।